हा जो टिप्पर आहे ना, याचा ग्रॉस व्हेकल वेट आहे 35 टनाचा। तर मित्रांनो, हा आहे अशोक लेलँडचा न्यूली लॉन्च टोरोस आणि हा जर पाहिलं तर भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे 320 HP आणि जवळपास 1300 न्यूटन मीटरचा जो टॉर्क आहे हा तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातो। जवळपास 28 टन जर पाहिलं तर पेलोड याचा असणार आहे आणि याच्यामध्ये रिअर साईडला जर पाहिलं तर बोगी टाईप जे सस्पेन्शन आहे हे तुम्हाला मिळून जातं। फ्रंट साईडला लिफ जे सस्पेन्शन म्हणजे पाट्यांचा देखील यूज झालेला आहे। शॉक ऍब्झॉर्बरचा सुद्धा यूज जर पाहिलं तर याच्यामध्ये झालेला आहे। या गाडीमध्ये तुम्हाला 8 लिटरचं 6 सिलेंडर इंजिन देण्यात आलेलं आहे, ज्याची पॉवर फिगर जर पाहिली तर 320 HP आणि 1300 न्यूटन मीटरचा जो टॉर्क आहे हा मिळून जातो। क्लच जर पाहिला 430 mm चा याचा डाय आहे। फ्युल टँक 300 लिटरचा आहे। डीएफ जो टँक आहे हा तुम्हाला 32 लिटरचा मिळून जातो। या गाडीचा जो व्हील बेस आहे हा 5250 mm आहे आणि लोड बॉडी जर पाहिली याची तर तुम्ही 23 क्युबिक मीटर, 26 क्युबिक मीटर आणि 19 क्युबिक मीटर, जे की रॉक साठी म्हणजे दगडासाठी तुम्ही याचा वापर करू शकता। तर मित्रांनो, कसा वाटला हा अशोक लेलँडचा तोरोस, जो की भारतीय मार्केटमध्ये जर पाहिलं लॉन्च करण्यात आलेला आहे आणि याचं तुम्हाला डिटेल जर पाहिजे असतील, प्राइसिंग वगैरे एक्झॅक्ट, तर जवळच्या अशोक लेलँडच्या शोरूम मध्ये तुम्ही व्हिजिट देऊ शकता। धन्यवाद।